जय शिवराय, जय शंभूराजे. मी कौस्तुभ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच ट्रॅव्हल विथ कौस्तुभमध्ये आपलं स्वागत करत आहे. आता आपली निसर्ग सौंदर्याची सफर भाग 2चा प्रवास सुरू करत आहोत. कोकण किनारपट्टीला लागून वसलेले शहर म्हणजेच अलिबाग. या अलिबागबद्दल वर्णन करायला शब्द कमी पडतील आणि कितीही या अलिबागमध्ये या निसर्गाचा आनंद घेतला तरी मन काही केल्या भरत नाही. एवढे मात्र खरे हो की नाही मित्रांनो? तुमचा अनुभव काय? म्हणूनच माझ्यासारखे अनेक तुम्हाला सुद्धा हे अलिबाग ठिकाण सारखे खुणावत असते, हो ना? तर आपण पहिल्या भागात पूर्ण रोड ट्रिप पाहिली आणि आता या दुसऱ्या भागात काही महत्त्वाची ठिकाणे पाहणार आहोत. थांबा, इतक्यात चाललात कुठे? अजून अलिबाग आणि अलिबागचं सौंदर्य पाहिलं आहात कुठे? तर आधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझी माहिती आणि व्हिडिओसुद्धा आवडल्यास माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. पण मी पहिला भाग असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यावर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहोत. तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता. नमस्कार मंडळी, मी कौस्तुभ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आता आहोत अलिबागमध्ये. पहिल्या पार्टमध्ये आपण अलिबागपर्यंतची डेस्टिनेशन रोड ट्रिप दाखवलेली आहे तुम्हाला. आता आपण चालू करत आहोत नागाव बीचकडे, कारण आपण सर्कल कान्होजी आंग्रेंची समाधीस्थळ दाखवणार होतो. तर तिथे सुशोभीकरणाच्या कारणास्तव आज ते बंद आहे, त्याच्यामुळे आपण तुम्हाला दाखवू शकत नाही. तर आपण आता ठरवलं नागाव बीच करायचं आहे आणि दुसरं म्हणजे वर्सोली बीच करूया आपण. तर आपण आता निघालो आहोत नागाव बीचला. तर मंडळी, आपण सर्कल कान्होजी आंग्रे यांच्या समाधी स्थळाच्या इथे आपण पोहोचलो होतो, पण तिथे बंद असल्याने आपण आता परत रिटर्न चाललो आहे नागाव बीचच्या दिशेने. तर आपल्याला इथून राईट टर्न घ्यायचा आहे. जो रेवदंडा रस्ता दाखवेल तुम्हाला त्याच रोडला. तर आपल्याला इथून 7 किलोमीटर दाखवत आहे. जवळजवळ 18 मिनिटं लागतील आपल्याला नागाव बीचला पोहोचण्यासाठी, प्रॉपर अलिबागमधूनच. हे इथे ज्या मिनी डॉर्स उभे आहेत ते तुम्हाला रेवदंड्याला घेऊन जातील. पर सीट किती घेतात मला काही आयडिया नाही आहे, तुम्ही येऊन इथे विचारू शकता त्यांना. तुम्ही नागाव बीचला येताना जर अलिबागच्या दिशेने रेवदंड्या साईडला प्रवास करत असाल तर आक्षी गाव ओलांडल्यावरती तुम्हाला उजव्या हाताला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू लागेल. तर तिथूनच तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे आणि मग तो तुम्हाला नागाव बीचपर्यंत घेऊन जाईल. तर मंडळी, आपण पोचलो आहोत नागाव बीचला. तर खूप सारा जबरदस्त नजारा आहे, पाहून घ्या. तरी त्या मनाने पाहिजे तशी गर्दी नाही आहे, जे सुट्टी लागून आली त्याप्रमाणे. तर इथे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा होतात. म्हणजे तुम्हाला बोटिंगचे प्रकार अनेक
वेगवेगळे पाहायला मिळतील तुम्हाला. गाडी चालवायला सुद्धा मिळते, जी 4 व्हीलर असते, मड कार बोलतो आपण त्याला, ते सुद्धा मिळेल. आणखीन या बीचची जर तुम्हाला खासियत सांगायची झाली तर एक सांगेन की हा जो किनारी पट्टा आहे पूर्ण हा या साईडचा, तर तो असा आहे की तुम्हाला अक्षी बीचपासून स्टार्ट होतो ते रेवदंडा बीचपर्यंत हा कंटिन्यू होतो. म्हणजे हा पूर्ण पट्टा जो अक्षी बीचपासून स्टार्ट होतो तो पूर्ण रेवदंड्यापर्यंत कंटिन्यूस राहतो. तर हा असा एकमेव पट्टा माझ्या मते असेल की तुम्हाला कंटिन्यू एका साईडने तुम्ही बीचवरून चालत चालत अगदी रेवदंड्यापर्यंत जाऊ शकता. तसेच मित्रांनो, जेव्हा तुम्ही गाडी पार्क करून येता तर इथे येताना बरेच स्टॉल्स लागतात तुम्हाला खाण्यापिण्याचे, किंवा आणखीन काही तुम्हाला टोपी वगैरे घ्यायची असेल तसे स्टॉल्सही लागतात. आणि सुकी मच्छीचे सुद्धा स्टॉल आहेत, पण किमती बघायला गेलं तर बाहेरच्या रेटप्रमाणे खूप महाग आहे तिथे, तर तुम्ही इथे घेऊ नका. तसं पाहायला गेलं तर क्लीन समुद्र आहे, घाण नाही आहे कुठे अजिबात. घोडागाडीसुद्धा बसू शकता. पण जे ती आपण पावती घेतली ना त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की तुम्ही गाडी 4 व्हीलर अथवा 2 व्हीलर चालवू शकत नाहीत बीचवर. जर चालवली तर पोलीस कारवाई होईल. पण मला बऱ्याच ठिकाणी बाईक चालवताना दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि बरोबर आहे, ॲक्च्युली ते रिस्की आहे. क्राऊड नसल्यामुळे शांत समुद्रकिनारा आहे. इथे तुम्ही पॅराग्लायडिंग पण करू शकता. तुम्हाला मी झूम करून दाखवतोय, पण दिसतंय की नाही माहिती नाही तुम्हाला. तर पॅराग्लायडिंग ॲक्टिव्हिटी पण इथे होतात. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर करू शकता. तसेच बनाना बोट, स्पीड बोट हे सुद्धा तुम्ही करू शकता. मित्रांनो, एक गोष्ट आणखी सांगायची म्हणजे जी तुम्ही पावती फाडता त्याच्यावरती 48 तासांची व्हॅलिडिटी असते. तुम्ही 48 तास ती पावती जपून ठेवायची जर तुम्हाला गाडी 48 तासासाठी पार्क करायची असेल तर. कारण का ते पण सांगतो तुम्हाला, जर तुमचा स्वतःचा टेंट असेल आणि जर तुम्ही या बीचवरती लावणार असेल तर ती रिसीट तुम्हाला उपयोगी येईल. तर त्यासाठी ती तुम्हाला रिसीट खूप गरजेची आहे, तर ती सांभाळून ठेवा. आणि तुम्ही इथे कॅम्पिंगसुद्धा, स्वतःचा टेंट असेल तर तुम्ही कॅम्पिंग नक्कीच करू शकता या समुद्रकिनारी. इथे अशा छोट्या छोट्या ह्या टपऱ्या आहेत, तर तिथे तुम्ही जाऊन पॅराग्लायडिंग किंवा आणखीन कुठले तुम्हाला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायची तर तुम्ही तिथून बुकिंग करू शकता. तर मंडळी, आपण आता पाहिला नागाव बीच. तर आपण ह्या नागाव बीचवरून आता आपण पुढे जात आहोत अलिबागमध्ये पुन्हा एकदा. तिथे एक नवीन बीच आहे तो एक्सप्लोर करणार आहोत. पण त्याआधी हा तुम्हाला बीच कसा वाटला, इथे येणं खरंच वर्थ आहे का, हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपण त्या बीचला आता प्रस्थान करत आहोत, पण त्याआधी आपण आपली पेटपूजा करणार आहोत. त्यानंतर तो बीच आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर आपण आता डायरेक्ट अलिबागमध्येच भेटूया मित्रांनो, आपलं पेटपूजा झाल्यानंतर. नमस्कार मंडळी, आपलं आता जेवण पण झालं आहे आणि थोडीफार शॉपिंग पण झाली आहे, म्हणून खूप उशीर झाला आहे. आता वाजले 5. तर आपण निघत आहोत वर्सोली बीचला, जो अलिबागमध्येच आहे. पण तिथे खूप कमी माणसं जातात, तो खूप कमी जणांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपण आता तिथे जाणार आहोत आणि तो तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. बीच तिथे कसं जायचं, काय जायचं, मी तुम्हाला आता दाखवतो. तर चला मंडळी, आपण आता वेळ न दवडता लगेच निघूया वर्सोली बीचला. तर मंडळी, आपण आता स्मार्ट बाजाराच्या इथून निघालोय आणि स्टँडच्या दिशेने चाललोय.
इथून आपल्याला 9 मिनिटं लागणार आहेत आणि जवळजवळ 2.5 किलोमीटर आहे. 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे हा वर्सोली बीच पर्यंत. इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. लेफ्ट टर्न घेतला तर तुम्ही स्टँडच्या इकडे जाल. असं म्हणजे आपण जो मांडव्याला जातो रस्ता वापरतो ना, त्याच रस्त्याने पुढे जायचं आहे. आणि आपल्याला इथून हा लेफ्ट टर्न घ्यायला सांगत आहे. इथे मी म्हणत होतो अनएक्सप्लोर्ड हिडन जेम, पण इथे आल्यावर काहीतरी चित्र वेगळंच दिसलं मला. मी आलो आता वर्सोली बीचला, तर तुम्हीच पहा आणि आता तुम्हीच ठरवा हे काय आहे बघा. अख्खा बाजार भरला इथे, कल्ला आहे पूर्ण इथे. जो आपल्याला नागाव बीचला दिसला नव्हते ना पूर्ण क्राऊड, तो सर्व क्राऊड इथे आलेला आहे. आणि जसं नागाव बीचला स्पोर्ट्स जे वॉटर ॲक्टिव्हिटीज होतात त्या सर्वच्या सर्व इथे सुद्धा होतात. ती गाडी चालवते ती सुद्धा, उंट इथे आहेत, उंटांवर बसू शकता तुम्ही. तसेच बोटिंग सुद्धा करू शकता, बनाना राईड, नंतर स्पीड बोट, अशा सर्व प्रकारचे आणि इतर राईड सुद्धा तुम्ही इथे आनंद घेऊ शकता. खूप छान व्ह्यू आहे इथून. बरोबर त्या क्षितिजा समोर जो समुद्र आहे त्याच्या बरोबर अगदी सूर्यदेव आलेले आहेत. चला आपण आता थोडंसं खाली जाऊन बघूया, आनंद घेऊया तिथे जाऊन. अलिबागच्या बीचला तुम्ही पाहू शकता बसण्यासाठी जागा केली, तसेच या ठिकाणी सुद्धा बसण्यासाठी जागा केली आहे. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता स्टॉल्स आहेत खाण्यापिण्यासाठी. तर इथे सुद्धा तुम्ही येऊन खाण्यापिण्याची चंगळ करू शकता. इथे गोलमालमध्ये जशी ती बायसिकल आहे तशी इथे सायकल सुद्धा ते चालवतात बघा काका. म्हणजे इथे बऱ्याच ठिकाणी मी बघतोय चालवत आहेत. तर काय चार्जेस आहेत अजून माहिती नाही आहेत मला. एक गोष्ट सांगू इच्छितो की जसं आपण नागाव बीचला 30 रुपये एंट्री चार्जेस दिलेले गावामध्ये ग्रामपंचायतीचे, तसं इथे कुठलेही चार्जेस नाही आहेत, कुठलेही पार्किंग चार्जेस नाही आहेत. फ्री ऑफ कॉस्टमध्ये पार्किंग करू शकता तुम्ही. खूप मोठी पार्किंग आहे इथे, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नाही आहे. आणि बीच पण खूप मोठा आहे, खूप म्हणजे खूप मोठा आहे. त्याच्यामुळे इथे खूप क्राऊड वाढला असं मला वाटतं. नागावपेक्षा या बीचला खूप जास्त लोकांनी पसंती दिली असं मला वाटतं. इथे समोर पाहू शकता किंवा इकडे सुद्धा पाहू शकता ते गोलमाल सारखी सायकल चालवत आहेत. बरेच सारे इथे सुरूची बने सुद्धा आहेत. खूप छान दृश्य, समोर सूर्य आणि खाली समुद्र.
बघा त्या पार पूर्ण त्या तिथून जो बीच चालू होतो तो पूर्ण तिथपर्यंत बीच आहे. त्याचा एरिया खूप मोठा आहे या बीचचा. ते बघा त्या ठिकाणी आपण बसलेलो मगाशी, तिथे खूप बसण्याची चांगली सोय केलेली आहे. तर तुम्ही तिथे बसून सुद्धा आनंद घेऊ शकता सनसेटचा. इथे तुम्ही घोडागाडी पण करू शकता. बघा ते घोडागाडीत बसून सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता बीचवरती फिरण्याचा. तर चला मंडळी, संध्याकाळ पण खूप झाली आहे, तर आपण आता इथून निघायचं आहे. आपल्याला पोचायचं आहे मुंबईला. त्यासाठी आपण हा व्हिडिओ आता इथेच थांबवत आहोत. ही सिरीज पण इथे थांबवत आहोत. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि ट्रिप ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढल्या एका नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत बाय. ड्रायव्हिंग सेफ करा आणि स्वतःची काळजी घ्या. चला बाय बाय.